मुंबईमधील जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाचे ट्रस्टचे अपील फेटाळले। मुंबईतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पावसाचं पाणी शिरल्याप्रकरणी 10 लाखांचा दंड, कंत्राटदार कंपनी डोगस सोमा जेवीला 10 लाखांचा दंड। हरित इंधनामध्ये रूपांतरासाठी बेकऱ्यांना आता मुदतवाढ, तर उच्च न्यायालयाकडून मुंबई पालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ। कबुतरांना खाऊ घातल्यामुळे उद्भवणाऱ्या या धोक्याची दखल, तर कबुतरांची विष्ठा आणि पिसांद्वारे 60 प्रकारचे रोग उद्भवण्याची भीती। पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पर्यटन स्थळांची माहिती एका क्लिकवर मिळणार, जिल्हा प्रशासनाकडून नवीन ॲपसाठी काम सुरू, 3 महिन्यात नवीन ॲप पर्यटकांच्या सेवेत। पुणे परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचं आगाऊ आरक्षण केल्यास आता 15% सूट मिळणार, मात्र सुट्टीच्या काळात ही सवलत उपलब्ध नसणार। ससून रुग्णालयामध्ये आता बाह्य रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं, 20 संगणक आणि 20 कर्मचाऱ्यांची कामासाठी नियुक्ती। मराठी शाळांच्या विविध प्रश्नी 11 जुलैला राज्यभरात शाळाबंद आंदोलन, शिक्षण विभागाचा संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी। अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील 3000वर कॉटेज हॉटेल्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन, संशयास्पद बोटीच्या या ठिकाणी संदेशानंतर पोलीस सध्या अलर्ट मोडवर। कल्याण डोंबिवलीमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला, केडीएमसी हद्दीमध्ये मेपासून 35 डेंग्यू रुग्णांची नोंद, तर 60 मलेरियाचे रुग्ण।